खडकवासला विधानसभा मतदारसंघात ज्यांनी आक्षेप घेतला होता मतमोजणीला ते सचिनजी दोडके स्वतः आपल्या सोबत आहेत। खरं तर आज पुन्हा एकदा ही मतमोजणी होत होती, मात्र त्यावरही तुमचा आक्षेप दिसतो आहे। नेमकी काय प्रक्रियेला वेळ झालाय आणि काय त्रुटी दिसत आहेत? ॲक्च्युली इलेक्शन कमिशनची जबाबदारी असते की ज्या मतदारांनी मतदान केले ते त्यांनी ज्या उमेदवाराला केले त्याच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी त्याची असते। त्यांनी मशिनीने घ्यावं, बॅलेट पेपरने घ्यावं, कशाने पण घ्यावं, ही इलेक्शन कमिशन कस्टडियन असल्यामुळे त्यांनी त्याची ही जबाबदारी आहे। परंतु आज ज्या दिवशी ते काउंटिंग चालू झालं त्या दिवशी असं निदर्शनास आलं की मशिनींचे आकडे खूप प्रमाणामध्ये चुकीचे दाखवण्यात आले होते, किंवा त्या ठिकाणी जो ट्रेंड होता किंवा जे मतदारांनी मतदान केले ते मशिनीमध्ये त्याचं टॅम्परिंग झाल्याचं दिसून आलं, मतदान चोरल्याचं दिसून आलं। म्हणून करता पहिल्या मशिनीच्या काउंटिंग पासून आम्ही अर्ज करतोय की आम्हाला त्यातल्यामधल्या हेवी पॅड मधल्या सुद्धा आम्हाला चिठ्ठ्या तुम्ही मोजून द्याव्यात। पण ते आज रोजी आम्ही हायकोर्टात जावं लागलं। मग हायकोर्टातून आता त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलंय आणि बोलवल्यानंतर आज सुद्धा ते आम्हाला झालेल्या मशिनींमधले मतदानाचे आकडे दाखवतात ते, आणि ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या मोजून मिळाव्यात म्हणून आम्ही शेवटचा अर्ज केलाय। मतदान यंत्रणा आम्ही आता तिथे थांबवली, काउंटिंग यंत्र त्यांची पडताळणी यंत्रणा, आणि आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनी आम्हाला त्या मशिनीमधल्या व्हीव्हीपॅट मधल्या चिठ्ठ्या मोजून द्याव्यात, अन्यथा आम्ही ही यंत्रणा थांबवू। परंतु ती जर मागणी पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा तुम्ही न्यायालयात जाणार आहात, काय भूमिका असणार? ह्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयात मांडू। आज त्यांच्या उत्तराची वाट बघतोय आम्ही की ते आम्हाला शेवटचं उत्तर काय देतात ते, आणि त्यांनी आता वरती पाठवले त्याचं आता लेखी उत्तर ते आम्हाला देतात ते, तोपर्यंत आम्ही ही आत्ताची त्यांची पडताळणी थांबवली। खरं तर मतमोजणी होत असताना पुन्हा एकदा पारदर्शकतेची अपेक्षा होती, मात्र आता मतमोजणी थांबवण्यात आली, पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला, आणि त्यामुळे एकूणच यंत्रणा जी आहे ती खरंच पारदर्शक पद्धतीनं मतमोजणी जी आहे ती करते आहे का, असा सवाल उपस्थित झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।